केम रुग्णालयामध्ये आणि एकंदरीत या संपूर्ण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एक व्यक्ती आहेत, सेजल पवार असं त्यांचं नाव आहे। त्यांनी प्रणित मोरेच्या शोमध्ये जो 3 महिन्यांपूर्वी झाला होता त्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं आणि ते आक्षेपार्ह वक्तव्य होतं। एकंदरीत डॉक्टरांच्या दृष्टिकोनाने तशा गोष्टी ह्या खरंच केम रुग्णालयामध्ये होतात का, किंवा नेमकं जे वक्तव्य करण्यात आलं ते किती सिरियसली घेण्यात यावं आणि ते खरंच अशा पद्धतीची गोष्ट या केम रुग्णालयामध्ये होते का, हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महाड संस्थेचे सर्व डॉक्टर्स आहेत, आज आपण त्यांच्याशी विशेष संवाद साधणार आहोत याच संदर्भात। सर्वप्रथम दादा मी तुमच्याकडे येईल। डॉक्टर म्हणून जे वक्तव्य, म्हणजे आता त्या डॉक्टर नाहीये, जरी शिक्षण घेत असल्या तरी एक डॉक्टर आपण होणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, त्याची गंभीरता त्यांनी घेतली हवी होती आणि त्या गांभीर्याने जे वक्तव्य आहे ते केलं हवं होतं। ते वक्तव्य ऐकलंय तुम्ही आतापर्यंत? सर ठीक आहे, नमस्कार, माझं नाव डॉक्टर शुभम सोळंके, प्रेसिडेंट KM माड। तर ती जी मुलगी आहे ती 3rd इयर मेडिकल स्टुडंट आहे। तर तिनं हे जे वक्तव्य केलंय त्याचा मी पूर्णतः निषेध करतो। असं वक्तव्य तिनं करायला नव्हतं पाहिजे। ते वक्तव्य पूर्ण मेडिकल फ्रॅटर्निटीच्या अपोजमध्ये आहे। तर आम्ही माडकडून त्याचा निषेध करतो। पण ती मुलगी एक अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, ती रेसिडेंट नाहीये, तर माडचा ती आणि तिचा काही संबंध नाही, म्हणजे माडचा पार्ट नाहीये ती। पण माडचा पार्ट नसली तरी याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अशा गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी एका शोवरती थेट येऊन बोलत आहात की बाबा आम्ही फाडतो आणि ह्या अशा म्हणजे फार आक्षेपार्ह। आत्ताही बोलताना मला ते जमत नाहीये। मग त्या गोष्टी जेव्हा सोशल मीडियावरती अशा पद्धतीने जातात, ह्या खरंच गोष्टी अशा होतात का? नाही, अशा गोष्टी होतात का याबद्दल आम्ही नाही सांगू शकत ऍक्च्युली, कारण आमच्या वेळेस किंवा आत्ता पण असं कधी काही झालेलं नाही। हे फर्स्ट टाइम आमच्या समोर आलेली गोष्ट आहे आणि तिच्या बाबतीत पण फर्स्ट टाइम आम्ही काल परवा 2-3 दिवसापासून पाहतोय की तिने असं काही वक्तव्य केलेलं आहे, जे की खूप दिवसाआधी केलेलं आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल, पण ते चुकीचं होतं। त्याचा आम्ही पूर्णतः निषेध करतो। जरी ते केएमशी रिलेटेड आहे, डॉक्टर नसली तरी पण केएमशी रिलेटेड आहे। KM साठी सुद्धा खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की ती असं सेंटेन्स कसं करू शकते। आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो माडकडून। पुन्हा तुमच्याकडे येईल, एक महिला डॉक्टर म्हणून तुम्ही वावरता याच परिसरामध्ये केम रुग्णालयामध्ये, असं वक्तव्य एका महिलेकडनं जी शिक्षण घेते डॉक्टरकीचं तिच्याकडनं केलं जातं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? बुरा लगा और मुझे ऐसा लगा कि एथिकल जो क्लासेस होती है हमारी उसकी ज़रा कमी थी शायद, कि उसने उसको सीरियसली नहीं लिया कि पहले ही हमें कैडेवरिक ओथ दिलाई जाती है। जब हम पहली बार शव के सामने होते हैं तो हमें प्रणाम करना होता है और हम कसम खाते हैं कि ये हमारा पहला शिक्षक है और हम इसका पूरे सम्मान के साथ में स्टडी करेंगे, और साल भर वो हमारे उसमें करिकुलम में रहता है। तो दिस वाज वेरी बहुत शर्मनाक और बहुत ही ऐसी बात है। पर ये भी है कि सोशल मीडिया में जिस तरह से उस बच्ची को ट्रोल किया जा रहा है, उसके बारे में कमेंट किए जा रहे हैं, वो भी कोई सही बात तो नहीं है। पण अगदी मी पुन्हा सगळ्यांकडे येईल, सगळेच या ठिकाणी मंडळी आहेत म्हणून प्रत्येकाची मतं जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असेल। तुम्हाला काय वाटतं, किती वर्षांपासून तुम्ही डॉक्टर आहात आणि या अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कितपत घातकी आहे आणि मुळात तुमच्या या क्षेत्रासाठी? ॲक्च्युली सेजलनं जे वक्तव्य केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे, पण जे वक्तव्य केलेलं आहे ते एका कॉमेडी शोमध्ये केलेलं आहे। ते बाकी डॉक्टर फ्रॅटर्नीचं तेच मत असू शकेल असं नाही आहे, त्यांनी तसं मत व्यक्त करायला नाही पाहिजे। ॲक्च्युअल जर आपण बघितलं तर मेडिकल कॉलेजमध्ये असं कुठेही शिकवलं जात नाही किंवा अशा कमेंट कधीही पास केल्या जात नाही। असं जे वक्तव्य आहे ते खरोखरच निंदनीय आहे आणि माड त्याचा सपोर्ट करत नाही आहे। तुम्हाला काय वाटतं त्या वक्तव्यावर? काय वाटतं हिंदीमध्ये सांगा। देखिए, जो रिमार्क्स दिए गए हैं वो निंदनीय है, ऐसा नहीं होना चाहिए और कहीं ना कहीं ओरिएंटेशन की कमी है जो सिखाया जाना चाहिए, और थोड़ी और जिम्मेदारी, आप डॉक्टर बनने वाले तो और जिम्मेदारी और जवाबदारी के साथ कोई भी बयानबाजी करनी चाहिए। एट द सेम टाइम मैं ये भी बोलना चाहूँगी, किसी को पर्सनली टारगेट करना और ट्रोल करना और किसी का इतना 4-fold इंक्रीज करना कि किसी का मेंटल हेल्थ अफेक्ट कर सकता है, तो उसका भी हम एज मार्ट सपोर्ट नहीं करते हैं। किसी का क्लासेस रिमार्क्स देना, इंसिडेंट से जो रिलेटेड नहीं उसके इर्द गिर्द की बातें करना, वो भी डिस्टेस्टफुल है, वो भी नहीं होना चाहिए। वो किसी के मानसिक जो स्थिति उस पर अफेक्ट कर सकता है। तो एज डॉक्टर्स इवन हम ये भी कहना चाहेंगे, जे विद्यार्थी येतात त्यांना पुरेपूर शिक्षण मिळावं यासाठी अनेक जण बॉडी डोनेट करतात। मग जे बॉडी डोनेट करतात येणाऱ्या डॉक्टरांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, एकंदरीत म्हणा या पूर्ण देशासाठीच ह्या संपूर्ण गोष्टी करत असते, त्यांचा हा अपमान नसेल का नसेल?
तेच आम्ही सांगत आहोत की ही जी घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे. ते जे वक्तव्य त्यांनी केलेलं ते करायला नको होतं, कारण कोणताही मेडिकल फ्रॅटर्निटीचा डॉक्टर असेल तर असं वक्तव्य करणार नाही. जे घडलेलं आहे ते निंदनीय आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, म्हणजे त्यांचा हा अपमान नसेल का? कारण की ते स्वतःच म्हणजे घरातला एखादा व्यक्ती असेल किंवा तोच व्यक्ती मरण्याआधी बॉडी डोनेट करा माझी असं हे लिहून देतो, त्याचाच हा अपमान असेल. हा मोस्ट ऑफ द वेळा कसं होतं की बॉडी जे डोनेट करतात लोक ते त्यांच्या इच्छेनं करतात किंवा त्यांचं असं पण असतं, पण त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. तुम्ही मेडिकल डॉक्टर असो अगर मेडिकल स्टुडंट असो, त्या गोष्टीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तुम्हाला त्याचं ओथ पण दिली जाते जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर MBBS मध्ये असतो. आणि मी असं निवेदन करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मेडिकल स्टुडंट्सला की तुम्ही रिस्पेक्ट करा कॅडेवरचा. असं त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नका, पब्लिकली पण नाही आणि प्रायव्हेटमध्ये पण नाही, कारण ते चुकीचं आहे. त्याच ठिकाणी जर तुमच्या घरातला एखादा व्यक्ती असेल आणि त्यानं जर बॉडी डोनेट केली, त्याच्याबद्दल कुणी बोललं तर तुम्हाला पण नाही का वाईट वाटणार? हे एकदम चुकीची गोष्ट आहे. त्या बॉडी डोनेट करणाऱ्या माणसानं खूप चांगल्या हेतूनं बॉडी डोनेट केलेली असते की माझ्यापासून खूप सारे लोक शिकतील. ते एक आपले फर्स्ट टीचर असतात, तर त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलताय म्हणजे हे खूपच निंदनीय आणि माडचे प्रेसिडेंट आत्ता माडच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे का, किंवा पुढे ही भूमिका काय ठेवण्यात आली आहे का? जरी त्या विद्यार्थी असतील तरी ही फार गंभीर गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यावरती काही कारवाई झाली नाही तर असे वक्तव्य करणाऱ्या अनेक विद्यार्थी किंवा पुढे याचा उत्माद देखील होऊ शकतो. त्यामुळे माडच्या माध्यमातून काही एक भूमिका स्पष्ट जाहीर करण्यात आलेली आहे. येस, माडच्या माध्यमातून आम्ही एक सध्या न्यूट्रल भूमिका ठेवत आहोत. न्यूट्रल याच्यासाठी कारण ती मुलगी माडचा रिलेटेड जे काही त्याच्याशी रिलेटेड सेमिनार ठेवा, वर्कशॉप ठेवा, त्याच्याशी रिलेटेड जास्त कडक कायदे कानून बनवा तुम्ही, जेणेकरून पुढे चालून कोणी स्टुडंट असं वक्तव्य करणार नाही. त्याच्यामुळे ही वेळ येणार नाही नंतर कधी. माडकडून तेच त्यांना निवेदन राहील आमच्याकडनं. आणि त्या स्टुडंटसाठी सुद्धा हे खूपच म्हणजे मेंटली खूप हॅरॅसिंग गोष्ट आहे. तिच्याबद्दल ज्या बाकीच्या बी पर्सनल लाईफ बोला किंवा सोशल मीडियावर खूप ट्रोलिंग होत आहे, ते खूपच तिच्यासाठी सुद्धा मेंटली चांगलं नाही आहे गोष्ट. तर त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि माडकडून प्रशासनाला तेवढंच निवेदन राहील आमचं. म्हणजे त्या आता तुमच्या म्हणजे तुम्ही सिनियर आहात त्यांचे, तुम्ही कधी त्या व्यक्तीला पाहिलंय का, किंवा त्यांचा स्वभाव बाबा खरंच असा आहे का जे त्यांनी प्रेझेंट केलं त्या शो मध्ये, असं काही कल्पना आहे तुम्हाला? पर्सनली तो मेरे को कोई आइडिया नहीं है, ना कभी मिली हूँ ना मैं कोई और पहले बात सुनी है, तो पर्सनल कमेंट तो मैं नहीं कर सकती हूँ बिल्कुल भी. हाँ, यही लगता है मुझे कि एजुकेशनल लेवल पे मेन रेवोल्यूशन की जरूरत है. एक इंसान पे आप कार्यवाही कर भी लोगे, लेकिन अगर आपकी एजुकेशन सिस्टम में कहीं ना कहीं लूप होल है तो दैट विल नॉट बी उतना इफेक्टिव नहीं रहेगा. तो आई विल से, और मार्ड भी अपने लेवल पे एजुकेशनल लेवल पे जो भी हम स्टूडेंट्स के लिए कर सकते हैं एज रेसिडेंट्स हम करते रहते हैं. एंड आई थिंक कि वही हमारा स्टैंड स्ट्रांग रहता है कि एजुकेशन को बेटर किया जाए रादर देन उसको पनिशमेंट लेवल पे ले जाने पे फोकस करने के. नक्कीच आपल्यासोबत या डॉक्टर्स होत्या आणि एकंदरीत त्यांच्या माध्यमातून अनेक वक्तव्य करण्यात आलेले आहेत. त्यातपूर्वी आपण जर पाहिलं तर ते एक कॉमेडी शो होता आणि त्या कॉमेडी शो मध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करणं, एकंदरीत तिकडचं जे काही वातावरण पाहतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते वक्तव्य केलं असेल, परंतु ते वेगळ्या पद्धतीने हे सोशल मीडियावरती गेलेलं आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने आता प्रसारित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि डॉक्टरांनी थेट या ठिकाणी भूमिका जी आहे ती जाहीर केलेली आहे की त्यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे, परंतु आम्ही त्यांची साथ नाही देत आहोत, परंतु त्यांना जे ट्रोल केलं जात आहे ते देखील तितकंच चुकीचं असताना पाहायला मिळत आहे. त्याच संदर्भात आणखीन आपण त्यांच्याशी संवाद साधू. आत्ता केमच्या माध्यमातून काय त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे का, या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे? तो कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे. कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनने कमिटी तयार केलेली आहे. कमिटीमध्ये काय जो निर्णय होईल ते कॉलेज प्रशासन त्याच्यावरती कारवाई करेल. पण म्हणजे त्यांच्यावरती अजूनही कारवाई करण्यात नाही आलेली आहे. आता आम्ही ते सांगू शकत नाही, ते कॉलेज प्रशासनाचा विषय आहे. कॉलेज प्रशासन त्याबद्दल जास्त सांगू शकेल. आतापर्यंत काही झालं? कॉलेज प्रशासनाने इन्क्वायरी बसवलेली आहे. इन्क्वायरी म्हणजे आज मंडळ वगैरे स्थापित झालेलं आहे. त्यानंतर पुढचं पाऊल ते डिसाईड करतील. समजा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी जी असेल ते डिसाईड करेल आणि त्यांचे उत्तर देतील. पण अशा पद्धतीचं वक्तव्य एका डॉक्टर म्हणजे जे डॉक्टरचं शिक्षण घेतात त्यांच्या माध्यमातून करण्यात येणं हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आपल्याला? हे तर अयोग्य गोष्ट आहे. हे व्हायला नाही पाहिजे. एका स्टुडंट, आता ती तर त्यावेळेस स्टुडंट होते, स्टुडंटने हे करणं हे चुकीची गोष्ट आहे.